जय जय पुण्यश्लोक जननी, नदी सारखी सदा वाहसी तू जन कल्याणी। जय देवी जय जय पुण्यश्लोक जननी, नदी सारखी सदा वाहसी तू जन कल्याणी। गोदा काठी रुजली ठरली नर्मदेची शान, जन्म वाहिला धर्म रक्षण्या गनिमाला धाक। हा गोदा काठी रुजली ठरली नर्मदेची शान, जन्म वाहिला धर्म रक्षण्या गनिमाला धाक। पाण्यासम निर्मळ जगताना शोधले जळात जीवन, अगणित बांधून घाट अर्पिले तीर्थांना संजीवन। माया होऊनी सदा ऐकली रयतेची हाक। जी गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या नावाने आपण जलयात्रा करताय, मला असं वाटतं की साहेब लवकरात लवकर हे प्रकल्प ज्यावेळेस पूर्ण होतील तर हीच खरी मला असं वाटतं की अहिल्यादेवींसाठी आदरांजली असेल की ज्या अहिल्यादेवींनी त्या काळात कुठलंही सरकार नसताना जलघाट उभारले, अनेक पाण्यावरच्या योजना केल्यात। आज त्याच अहिल्यादेवींच्या नावाने आपण जलयात्रा काढताय, त्या जलयात्रेला खूप साऱ्या शुभेच्छा। कर्तव्यदक्ष कार्यसम्राट आमदार मंगेशजी माझे मित्र आहेत, केव्हा एक हसतमुख असा आमदार आहे, स्वतःला टेन्शन कधी नाही पण दुसरा टेन्शन देणार नाही। मतदारसंघाचं काम असू दे, जिल्ह्याचं काम असू दे, स्वतःला झोकून देणार आणि जेवढ्या काही सरकारी योजना आहेत त्या सगळ्या योजना माझ्या मतदारसंघातील लोकांना मिळायलाच पाहिजे या भूमिकेतून ते काम करणारे कार्यसम्राट आमदार आहे। आणि म्हणून मला अतिशय आनंद होतो आहे की आज मंगेशजींच्या मतदारसंघामध्ये येण्याची आम्हाला संधी मिळाली। त्यांनी आपण सर्व कार्यकर्त्यांनी आमचं उत्साहानं स्वागत केलं। मी मनापासून आपल्या सगळ्यांना धन्यवाद देतो। मंगेशजी आपलं सुद्धा मनापासून आभार व्यक्त करतो। शून्यातून विश्व निर्माण करणारे, राजकीय कुठलाच वारसा ज्यांचा नव्हता, ज्यांचे वडील ग्रामपंचायतमध्ये कर्मचारी होते, अशा साध्या घरातला पोरगा महाराष्ट्राच्या विधानसभेचा 2 वेळा आमदार होतोय आणि त्यांनी या मतदारसंघाचा संपूर्ण कायापालट करायचं ठरवलंय असे मंगेश दादा चव्हाण यांनी आमचं घाटाच्या खाली आल्या आल्याच जल्लोषात स्वागत केलं। त्यांना मी मनापासून धन्यवाद देतो। पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक, पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक। पुण्यश्लोक देवी अहिल्या गोदा नर्मदेची लेक।